पुढची बातमी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणी सुनावणी संपली आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर बनवलेल्या आक्षेपार्ह गाण्याप्रकरणी विधान भवनात ही सुनावणी आहे। त्याच्यावर हक्कभंग आणण्यात आला होता। हे गाणं बनवून मी चूक केली नाही आपल्या विधानावर कामरा ठाम आहे। या सुनावणीला आलेल्या कुणाल कामराच्या टी-शर्टने पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। बुरा नहीं हूं बस आपको अच्छा नहीं लगता असं कुणाल कामराच्या टी-शर्टवरती उल्लेख आहे। पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। पंकज, आजच्या सुनावणीत नेमकं काय काय घडलंय? आज तक्रारदार प्रवीण दरेकर आणि कुणाल कामरा यांची समोरासमोर साक्ष करून जबाब नोंदवण्यात आला। कुणाल कामरा याला जर का बिनशर्त त्यांनी माफी मागितली तर हा विषय इथेच संपेल असं सांगण्यात आलं। मात्र कुणाल कामरा यांना कुठेही चूक वाटत नाहीये किंवा त्यांनी जे गाणं केलं ती चूक नाहीये असं समितीचे प्रमुख प्रसाद लाड यांनी सांगितलं की कुणाल कामराला वाटते की त्यांनी चूक केली नाही। कुणाल कामराचं म्हणणं आहे की कॉमेडी करणं, विडंबनात्मक कॉमेडी करणं किंवा व्यंगात्मक काव्य करणं हा माझा व्यवसाय आहे आणि त्यामुळे मी हे काम केलं, त्यामुळे मला त्याच्यामध्ये काही चूक वाटत नाही। जेव्हा बिनशर्त माफी मागण्याचा विषय त्याच्या पुढे काढण्यात आला तेव्हा कुणाल कामरा यांनी त्याच्या बाबतीत माझे वकील बोलतील असं जे ते सांगितलं। मात्र कुठेही आतापर्यंत कुणाल कामरा यांना त्यांनी चूक केली आहे असं वाटत नसल्याचं हे समितीचे प्रमुख जे आहेत हक्कभंग प्रसाद लाड यांनी त्यांना सांगितलं। सुषमा अंधारे यांची ज्यांचा जबाब सुद्धा खूप महत्त्वाचा आहे। कुणाल कामरा याच्यासोबत त्या सुद्धा आहेत। त्यांचा जबाब 10-15 दिवसात नोंदवला जाईल कारण सुषमा अंधारे यांची तब्येत जी आहे ती ठीक नाहीये, त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवला जाईल असं प्रसाद लाड यांनी सांगितलं। मात्र ज्याची आपण बॉटम लाईन म्हणू किंवा नम्रता तुम्ही जो उल्लेख केलात कुणाल कामराचा मैं बुरा नहीं हूं लेकिन आपको पसंद नहीं हूं हा टी-शर्ट, त्याच्यानंतर प्रसाद लाड यांनी सांगितलं की त्यांनी काही चूक केली असं कुणाल कामराला वाटत नाही। त्यामुळे कुणाल कामरा एकंदरीतच आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। मात्र माफी मागणार काय या बाबतीमध्ये वकील सांगतील अशी एक ज्याला आपण म्हणू शकतो ना डिप्लोमॅटिक भूमिका जी आहे ती कुणाल कामरा घेताना दिसतोय। माध्यमांशी बोलला नाही, खूप प्रयत्न केले नम्रता आम्ही त्याच्याशी संवाद साधण्याचा, त्याला विचारण्याचा, अरे जाने दो यार नहीं बोलूंगा उनको पूछो अशा पद्धतीची उत्तर त्यांनी माध्यमांना नम्रता दिली। बर, अगदीच पंकज, अपडेट घेत राहू। या सुनावणीवरती लक्ष ठेवून राहाच तुम्ही। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। दरम्यान प्रसाद लाड यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। आज दरेकरांची आणि कामरांची समोरासमोर साक्ष नोंदवली गेली। ज्या साक्षीमध्ये दरेकरांनी केलेले आरोप हे त्यांच्यासमोर वाचले गेले आणि दरेकरांनी देखील ते वाचून दाखवले। तसेच काही प्रश्न समिती अध्यक्ष म्हणून मी कुणाल कामरांना विचारले, पण त्यावरती त्यांचं म्हणणं असं होतं की मी चूक केलेलीच नाही। त्यामुळे आजची त्यांची साक्ष नोंदणी पूर्ण झालेली आहे। सदर प्रकरणामध्ये सुषमा अंधारेंना देखील नोटीस बजावली होती, परंतु त्यांची तब्येत खराब असल्याचं त्यांनी पत्र पाठवलं आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्याचं देखील त्यांनी पत्र पाठवल्यामुळे त्यांची आज साक्ष नोंदवली गेली नाही। येणाऱ्या 10 ते 12 दिवसात सुषमा अंधारेजींची पण साक्ष नोंदवली जाईल प्रवीण दरेकरांच्या समोर आणि त्यानंतर लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय समिती घेईल।